समाजाने महापुरुषाच्या विचारांचे सोनं लुटण्याची आवश्यकता खासदार निलेश लंके यांचं प्रतिपादन। दसरा आणि महात्मा गांधी जयंती निमित्त नगरमध्ये महापुरुषांचा पुतळा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। महात्मा गांधीजींच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजेच सार्वजनिक स्वच्छतेवरील भर आणि सर्व धर्म समभावाची भूमिका। त्यांच्या विचारामधील या दोन्ही बाबी सामाजिक एकता, आत्मशुद्धी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी जोडलेल्या होत्या। विजयादशमी आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। आजच्या काळात महापुरुषांच्या विचारांचं सोनं लुटण्याची गरज आहे। नगर शहरातील मागील काही काळातील वातावरण पाहता सत्य, अहिंसा आणि एकतेची आवश्यकता आहे असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि विजयादशमी निमित्त खासदार निलेश लंके व आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं अहिल्यानगर शहरात स्वच्छ भारत एकतेचा संकल्प हे अभियान राबवण्यात आलं। सकाळी 7:30 वाजता वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून अभियानाला सुरुवात झाली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजसुधारक वसाहत लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, आनंदधाम परिसरातील आनंद ऋषीजी महाराज समाधी स्थळ, आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांच्या परिसरातील स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यात माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश राऊत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीप चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे, संजय गारुडकर, अशोक बाबर, मंदार मुळे, माजी नगरसेवक संजय झिंजे, दत्ता कावरे, सुनील त्रिपाठी, सीताराम काकडे, अल्ताफ शेख, विशाल वालकर, निलेश मालपाणी, सुनील क्षेत्रे, नलिनी गायकवाड, कांता बोटे, प्रियंका दिवटे आदींसह विविध सामाजिक संस्था, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, स्वयंसेवक, महिला मंडळे तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते। माईवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या अभियानाची सांगता झाली। यावेळी शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। खासदार लंके यांनी स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी आवश्यक राहील, ती सामाजिक एकतेचेही प्रतीक आहे। दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानातून सहभाग नोंदवला। नगर शहरात काही काळ जातीय तणावाच्या घटना घडल्या, ती चिंतेची बाब आहे। शहरातील बाजारपेठेत आधीच मरगळ आली आहे, कर संकलन कमी आहे, सतत तणाव निर्माण होत असल्यावर बाजारपेठांवरती, अर्थकारणावरती विपरीत परिणाम होईल। शहराचा विकास हवा तर एकता, अहिंसा आणि शांततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे। यासाठी सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न केले पाहिजेत असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं। आम्हाला आनंद वाटतो खूप की त्यांनी आमचे आभार मानले। अजून आमचे काही जे पैसे असतील 7 आयुबचे ते आम्हाला भेटण्यासाठी विनंती करतो। जरा टाइमवर नाही होत, सगळे काम करते, व्यवस्थित करते सगळे काम, नाही कधी नाही होत सामना झिडकले। आणि आज जरा थोडस बेस्ट वाटतं, दसऱ्याच्या वेळेस चांगलं वाटतं जरा, नाही का? असं चौकात कधी नाही होत, झिडकारलं जातं कामगाराला, तिकडे सरक नंतर घे। हा, कचरावाल्या म्हणतात आम्हाला, स्वतःच उचलणारे असतात पण लोकांना समजत नाही। लोक म्हणतात कचरेवाला म्हणजे इज्जत नाही करीत, काही नाही, इज्जत नाही मॅडम। आम्ही एवढं शहर स्वच्छ करतो ना, इज्जत नाही आम्हाला। आम्हाला आहे ना कचऱ्यातच जमा केल्यासारखं आहे थोडक्यात। बाबासाहेबांना सलामी द्यायची आहे। परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ सलामी देंगे, सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव, श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।